सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की निवडणुकीपूर्वी जाणून बुजून महाराष्ट्र सरकारने मोफत राशन वाटप योजना असतील, त्याचबरोबर मोफत पैसे वाटप योजना असतील, लाडकी बहीण योजनेसारखे हे राबवले मतदारांना विकत घेण्यासाठी. त्याचबरोबर अशा योजना राबवून तुम्ही जनतेला स्वावलंबी बनवायच्या ऐवजी अवलंबी बनवत आहेत, त्यांना फुकट खाण्याची सवय लावत आहेत. असे फुकट पैसे वाटप योजना काढण्यापेक्षा तुम्ही रोजगार निर्मिती केली असती तर जनतेचं कायमस्वरूपी कल्याण झालं असतं, असंही सुप्रीम कोर्ट म्हटलं आहे. आता हे सुप्रीम कोर्टाला उशिरा जाग आली की काय हेच मला समजत नाही. या गोष्टी सगळ्यांना यापूर्वीच माहिती होत्या, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने कितीही ताशेरे ओढले तरी आता नेत्यांना काय फरक पडणार आहे का नाही पडणार, ते तर निर्लज्ज आहेत. खून खंडणी सारखे गुन्हे करून पण राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये अजूनही खुर्चीला चिपकून बसले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने कितीही ताशेरे ओढले तरी त्याच्याकडे कोण लक्ष देणार का, हाच इथं प्रश्नचिन्ह आहे. काय वाटतं तुम्हाला, कमेंट करा.